नमस्कार नमस्कार नमस्कार. आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मी तुम्हाला अशी कोणती गोष्ट आवडची म्हणजे की माझ्या ब्लॉगमध्ये हे मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून आपण त्या गोष्टीवर फोकस करू. बाबा ट्रॅव्हलिंग ब्लॉग पाहिजे की जेवण स्वयंपाक बनवण्याची पाहिजे, तर नक्कीच मला कमेंट करा, तसं सांगा, कळवा की बाबा असं हे व्हिडिओज पाहिजे म्हणून. नक्कीच तसे आणायचे प्रयत्न करू आम्ही. असं आमचे स्क्रिप्टेड काही नसतं बरं का, हाय ते डायरेक्ट रॉ असतं. एडिटिंग एवढं काही कट होत नाही त्याच्यामध्ये. आवरू आता. तर मित्रांनो, आजचा मेनू आता मेसमध्ये मटकीची भाजी, ही डाळ आणि चपाती. मग काय पोरं पण बसले होते जेवायला सोबत मेसमध्ये. मग काय पोटभर जेवण केलं. चला म्हणलं आता जेवण करू आणि जाऊ रूमवर झोपायला. दुपारचा टाईम. If you love me, I'll be waiting at home. If you don't leave me on. If you want me, tell me, I need to know. But if you love me, don't let me go. I'm just a simple man, I'm living no mystery. What you see is just what I am to be. What you see is just what I am. एवढं पोटभर जेवण केलं, असं वाटलं की चला झोप घेऊ. मग काय थोडं झोपून घेतलं. नंतर झोपेतून उठल्यानंतर काय एवढं बोर होत होतं काय सांगू. मग काय थोडं रील स्क्रोल करीत बसलो. नंतर विचार आला रूम बघायची. म्हणलं ओम भाऊला म्हणलं काय लावा ते एजंटला फोन, बघा रूमचं काही होतं का नाही. 2 दिवसात रूम तर सोडायची, काय एवढं टेन्शन आलं आहे ना. एक तर रूम भेटाना. बघा कसं आहे माझं केस, बघा कसं कसे आहे. चॉकलेट बॉय मी पण, असं ओम म्हणत होता, मी नाही. तर मित्रांनो काय सांगू, चौकाळा एवढ्या रूम बघितल्या तरी अजून रूम भेटत नाही आहे. शेवटी वैतागून आपल्याच एरियात आलो आहे. गजानन महाराज मठात येऊन बसलो. आता तिथं नाश्ता करू म्हणलं आणि बघू आता परत काही भेटतं का कुठं. काय एक तर रूम असं भेटलं की चांगलं कुठं, तर पोरं म्हणत्या बाबा पैसे लई. पुढे चांगलं बरं भेटलं तर नंतर म्हणतं की काही एरिया चांगला नाही. तर करायचं तर काय करायचं तुम्ही सांगत आता. मग यायला काही जे भेटतं तिथं राहायचं का, ते दिलं सोडून. एक तर एरिया चांगला नाही, चांगला एरिया भेटला तर पैसे वाढणारच, पैसे वाढणार तिथं. प्रत्येक गोष्टी समजून करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पोरं राहावं, ऍडजस्ट व्हायला पाहिजे. मग अजून बरं पेमेंट चालू नाही साऱ्याला, तरी पण एवढे नाटकी कसं जमायचं. आता ओम गेलाय प्रसाद आणायला. आज एका ठिकाणी ते घेऊन आला दुसरीकडून, आता परत इथून आणायला चाललाय प्रसाद. भारी भेटतो इथं मस्त. चला येईन पाच तुम्हाला दाखवतो. तेव्हा दुसरा पण प्रसाद घेऊन आता मी दाखवतो तुम्हाला, येईनच लगेच. हे बघा प्रसाद घेऊन आलाय, दत्त जयंती होती म्हणून. कुठं असतं तिकडं सेंटरला. हे आपला इथलं एरिया गजानन महाराज मंदिर. लई ब्राईटनेस मला बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा दुसरा प्रसाद घेऊन आला. अरे काही लाज बीज वाटू दे. काय शिरा भेटला शेवटी, नशिबात नाही भेटत होता. हे बघा पहिले एक प्लेट, दुसरा घेऊन आलो. माझं नाही पोरं ऍडजस्ट करायला पाहिजे, जिथं भेटत तिथं राहायचं. बरं अजून पेमेंट चालू नाही रे, तरी एवढे नाटके इकडेच पाहिजे तिकडेच पाहिजे. चला खाऊ आता प्रसाद, भेटू लवकरच. कुठेतरी जाणार आहे
प्रसादाला खायचं होतं बरं का, प्रसादाला खायचं आणायला लावलं. हे तर काही नाही अजून एका ठिकाणी पंक्तीला जायचं आता जेवायला. ते पण जाऊ दाखवू. आज ओम येणार आहे पंक्तीला. आज त्याला सांगितलं पंक्तीला जायचं नाही काय घरी जेवायला येणार नाही म्हणून. लई दिवसानंतर पंक्ती काय झालं लय दिवसांनी कमीत कमी गेलं शेवटी एक काय आमदार खासदार काय नगरसेवक वाटतं त्यांच्या बड्डेला दरवर्षी तिथं मस्त बिर्याणी वगैरे असते तेव्हा गेलतो. त्याच्यानंतर कधी गेलोच नाही. तो आता जाऊ परत. बिर्याणी नाही आज काहीतरी चांगलंच आहे. आज काय जास्त त्यांची आता बिर्याणी नाही पण काहीतरी चांगलंच आहे. ठीक आहे चालतंय. यपा यो या काला लगेच पंक्तीला बसायला तयार. शिरा घेऊन आला तिकडून. यो एक वावेडी 2-2 आले होते का? अरे खाऊ त्यांच्या लय तू खाल्ला का ते? खाल्लं. वामेन 2-2 आणले. कुठून माहिती का? एक बाहेरून आणला त्याच्यापासून या इथं भेटत होतं. एका घासात दाबायचंय. हे एका घासात रेकॉर्डिंग कर. घास एवढा आहे पा. गायब खाल्ला. रात्री तो सीन ते काय म्हणतो रात्री तो सीन जो झोपेत उठला. मी म्हणलो पाय मार्केटला तू जाऊन काय करतो. कसं होतं मी याला रात्री झोपून उठून हे तू चुरायलो म्हणजे तू काय करतो मार्केट यार्डला जाऊन. मार्केट यार्डला काय करतो राजा काय म्हणला मलाच कळा नाही तू काय करतो. तर मी किती का होतो चुरायलो म्हणजे रात्री पोहून. रात्री जाऊन उठून बोलायला हे बघ पसारा. काय घ्यायचं? भाकरीचं. कोणच्या भाकरी? या ज्या भाकरी म्हणून राहील ना या भाकरी दाखवतो मी तुम्हाला 2 मिनिटं. याच्या भाकरी कोणच्या राहते ना महागड्या भाकरी याच्या भाकरी हे बघ या हे दिसतंय ना या भाकरी याच्या. माझी नाही मला आवडत पण नाही भाकरी. घ्या बाय कार्तिकला आवडते भाकरी. मला यो पाहिलं यो 35-40 भाकरी खाता सुका पाटील. सुका पाटील भाकर राजा मला काय यो नालायक. मला काय समजलं मी झोपली. हे बिस्किट यांनी मागवली. कोणचे तू पहिले कोणचे खायले त्यातले? हे खायले ग वडावडी नको करू. वडावडी काय समज वडावडी काय समज वडावडीचं काय. तर मित्रांनो इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.